आता बघूयात राज्याच्या हवामानासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गारपिटीची शक्यता, तर हवामान खात्याकडून ऑरेंज आणि येलो अलर्ट। अहिल्यानगर, सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि जळगावमध्ये गारपिटीचा इशारा। नाशिक जिल्ह्यामध्ये तापमानात 24 तासात आता 5 अंशांची घट, तर शहरात उष्ण आणि दमट वातावरण। काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी, तर पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज। नागपूरसह परिसरात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज, तर 24 तासात 5.5 अंश सेल्सिअस तापमानात घट। काही भागात अवकाळी पावसाची सुद्धा हजेरी, तर उन्हापासून काहीसा दिलासा। नागपूरसह परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, तर वादळी वारा आणि अवकाळीमुळे संत्र्यासह इतर फळबागांचं नुकसान। सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव आणि वाळवा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसाच्या सरी पडल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला अवकाळ्यापासून दिलासा। नांदेड जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी, तर जिल्ह्यातील काही भागात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता। विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता। जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये ज्वारी, मका आणि इतर पिकांचं नुकसान, तर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुढील 2 दिवस जालना जिल्ह्याला येलो अलर्ट। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, तर पावसामुळे गहू काढणीला आल्यानं शेतकरी मात्र चिंतेत। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यामध्ये पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ। ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक आता चिंतेत।